शेतकऱ्यांनी वेळेमध्ये कर्ज फेडण्याची सवय लावावी। सारखं फुकटामध्ये कसं चालणार? कर्जमाफी संदर्भात बोलताना अजित पवारांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। बारामतीत 0% व्याजाने पैसे दिल्यावर ते वेळेत फेडायची सवय लावा, सारखं फुकटामध्ये चालणार कसं, असा देखील सवाल त्यांनी केला। तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली, आता पुन्हा महाआयटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू। मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ। जगामध्ये जर सगळ्यात अवघड गोष्ट जर कुठली वाटत असेल तर ती म्हणजे संसाराचा गाडा चालवणे। मग तो संसार तुमचा आमचा असो की राज्याच्या राज्यकारभाराचा गाडा चालवणं असो, दोन्हीकडे ही कसरत सारखीच करावी लागते। तुम्हाला आम्हाला जशी कसरत करावी लागते तशीच कसरत ही राज्यकर्त्यांना करावी लागत असते। मात्र त्यांची मेहनत आपल्याला दिसत नाही। बऱ्याचदा आपली मेहनत उजागर आपण करत असतो। राज्याचे अर्थमंत्री असलेले, उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे काल परवा काहीतरी बोलता बोलले की तुम्ही जर कर्ज घेत असाल तर ती फेडण्याची सवय सुद्धा ठेवली पाहिजे। एवढं मोठं 0% व्याजदरानं तुम्हाला कर्ज भेटतं आणि सतत तुम्हाला फुकटचं घ्यायची सवय लागली किंवा ते तुम्हाला माफ करा असं कर्ज माफी कुठवर करणार? निवडणुका लढत असताना निवडून येण्यासाठी आपल्याला खोटं नाटं बोलावंच लागत असतं, खोटं आश्वासन द्यावंच लागत असतं। मग ती काळ्या दगडावरची रेख समजून ते धरूनच बसायचं नसतं, असं काही बाई दादा बोलले। आता दादा बोलले ते काही चुकीचं बोलले नाही, कारण ते राज्याचे अर्थमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि गेली अनेक वर्ष ते राजकारणामध्ये काम करत आहेत। मग त्याचं ते जे विधान आहे त्यांचं, तर ते कुठेतरी वादग्रस्त किंवा विपर्यस्त आहे या अंगानं माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसते। आता वास्तविक पाहता ते चुकीचं असं काहीच बोललेलं नाहीत, कारण अर्थमंत्री म्हटल्यानंतर त्यांना ह्या राज्याचा गाडा चालवत असताना काय कसरत करावी लागते हे त्यांनाच माहीत। मग आता ते बोलले म्हणजे त्यांचं विधान ते प्रमाण आहे असंही नाही। भाषणाच्या ओघात ते बोलता त्यांनी विधान केलं, त्याच गोष्टीला आपण कुठेतरी चर्चेचा मुद्दा मानून त्याला वादग्रस्त ठरवायचं किंवा विपर्यस्त ठरवायचं हे कुठेतरी योग्य वाटत नाही, की एक शेतकरी म्हणून आम्हाला तरी हे योग्य वाटत नाही। कारण आपणही बऱ्याचदा आपल्या शेतीचा कारभार सांभाळत असताना आपल्या घरातल्या लंकेच्या पार्वतीला आपण आश्वासन देत असतो की लंकेचं पार्वती हे याच्यासाठी किंवा तुमच्या आमच्या ज्या काही घरातल्या ज्या काही स्त्रिया आहेत तर त्यांचं जे काही सौभाग्याचं लेणं असतं मंगळसूत्र, तर ते पण आम्ही तिच्या गळ्यात ठेवलं नाही की अडचणीपायी आपण ते सगळ्यांनी मोडलेलं आहे आणि मग तिला आपण कुठेतरी आश्वासन देतो पेरणीच्या हंगामात की तुला यावर्षी सोयाबीनवर कानातलं करून देऊ, नाकातलं करून देऊ, असं आश्वासन दिल्यानंतर त्या हुरूपानं ती काम करत असते, शेती सांभाळत असते आणि मग आपलं धनी आपल्याला या हंगामावर हे करून देणार ते करून देणार आणि नेमकी त्याच टायमाला आपली शेती वाहून जाते किंवा नापिकी होते। हे आपलं दरवर्षीच रडगाणं आहे। आता दरवर्षीचं रडगाणं असलं म्हटल्यावर ते राज्यकर्त्यांनी तरी किती दिवस ते सांभाळून घ्यायचं, किती दिवस ऐकायचं आणि वारंवार सातत्यानं कर्जमाफी द्यायची तरी कशासाठी? हाही प्रश्न एक यातून तयार होतो। दुसरीकडे पूर्वीच्या काळी असा काही प्रिंट मीडिया होता, त्याच्यामुळे अशा कोणी काही बोललं तर त्याची फारशी चर्चा होत नव्हती, त्यांना योग्य पद्धतीनं मॅनेज केलं जायचं। पण आता आजकाल काय झालं की हा जो काही मीडिया आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, स्ट्रीम मीडिया, तर त्यांना राज्यकर्त्यांना स्ट्रीम मीडिया दाबता येतो, परंतु आजकाल आमच्या शेतकऱ्यांची पोरं सुद्धा आता बातम्यांचं संकलन करू लागलेली आहेत आणि मग त्यामुळे काय होतं की पादल्याचा वास पण झाकत नाही, की लगेच मग आता शेतकऱ्यांची जी पोरं आहेत की लगेच त्याच्यावर कुठंतरी आपल्या ब्लॉगवर लिखाण करायला लागली, कोणी
युट्यूबवर व्हिडिओ टाकायला लागलं. आता वास्तविक आता शेतकऱ्यांच्या मुलांना समजायला पाहिजे की आपली न त्यांची, राज्यकर्त्यांची ना आपली काही भावबंदकी नाही. भावबंदकीमध्ये हे चालत असते की कुणाच्या घरी लग्न असलं की नेमका दुसरा भावकीतला माणूस त्याच दिवशी नातवाचे नाही तर कुणाची तरी जावळं ठेवतो, हे भावबंदकीत चालायचं. पण तो राज्यकर्त्यांसोबत आपली भावबंदकी थोडीच आहे किंवा आपण काय शिंदे साहेबाचे भावबंद नाही किंवा दादांचे भावबंद नाही किंवा फडणवीस साहेबांचे भावबंद नाही की लगेच एखादं कोणी कुणाल कामरासारखं बोललं की तिथं जाऊन लगेच त्याला ठाणे की रिक्षा, दाढी के बाबा असं काही म्हटलं की लगेच त्याचा ऑफिस वगैरे फोडायचं किंवा दादाच्या विरोधात बोललं की लगेच पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी, भक्तांनी दांगडो करायचा किंवा फडणवीस दादांच्या किंवा भाजपच्या RSSचे कार्यकर्त्यांसारखं आपल्याला वागणं हे शोभत नाही. कारण आपण शेतकरी हे जगाचे पोशिंदे आहोत, सहनशील आहोत आणि आपल्याकडं एक दानत वृत्ती असते. म्हणजे आपल्याला देण्याची सवय असते, मागण्याची सवय नसते. काय होतं की आपण बऱ्याचदा आठवडी बाजारात भाजीपाल्याचं दुकान घेऊन बसतो आणि समोरचं ग्राहक आपल्याला विचारत असतं की काय भाव दिली भाजी, आपण त्याला म्हणतो 10च्या 2 जुड्या दिल्या आणि मग तो 10ची नोट जर आपल्याकडे मुकाटपणे समोर लांबवत असेल तर आपण त्याला 10च्या 2 जुड्याऐवजी 3 जुड्या देतो. कधीही आपण आपल्या तराजूचं माप झुकतं देतो. ही दानत वृत्ती आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. मात्र आता इथल्या या नीतीनं, इथल्या परिस्थितीनं तुमच्या आमच्यावर वाईट वेळ आणलेली आहे. तर त्यामुळं मग आता तोंड सुख घेणारे असतातच. हा आपला सध्या सगळ्यांचा पडता काळ आहे. हा काळही निघून जाईल. गौतम बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे काळ हे सगळ्याच दुखण्यावर प्रभावी औषध असतं. तसं आता शेतकऱ्याचं दुःख कधी कधी संपल. एक दिवस इडा जाईल, पिढा जाईल आणि बळीचं राज्य पुन्हा एकदा येईल. त्याच्यासाठी आपल्याला दम, धीर धरावाच लागेल. आता दादा जे बोलले, तर आता दादा एक चांगल्या उद्देशानं बोलले. कारण 70,000 कोटीचा हिशोब झोळीत टाकून ते अलीकडच्या काळामध्ये अर्थमंत्री जरी असले तरी ते एक संत विचाराचे आहेत आणि मग त्यामुळे त्यांचं बोलणं एवढं मनावर घ्यायचं तरी असं शेतकऱ्यांच्या पोरांना शोभत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना ते जर म्हटलं की बाबा फेडा ना करतो, तर आपणही म्हणतो की बाबा कोणाचे पैसे जर उसने घेतले असतील तर त्याचे वेळेत दिले पाहिजे. कारण आपण, तुम्ही, आम्ही सगळे पाप पुण्याच्या, नैतिकतेच्या, धर्माच्या गोष्टीच्या संकल्पनेवर जगत असतो, वागत असतो. मग दादा जे आता संत विचारानं प्रभावित होऊन ते जर बोलले असतील की बाबा कुणाचं पैसे जर घेतला असेल तर ते तुम्ही फेडलं पाहिजे. तुम्हाला 0% व्याजानं देतो कोणीतरी तर ते दिलं पाहिजे. पण दादाला नेमकं हे माहित नसतं की बा आता आपण जे दरवर्षी खरीप हंगामाच्या आधी ज्या काही विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर ज्या काही मिटिंगा घेतो, जे काही आमच्या अग्रणी बँका असतात, लीड बँका असतात, ते त्याचा फॉलोअप घेतात. प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला, बँकेला कर्ज वाटपाचं उद्दिष्ट दिलेलं असतं. दादांना हेही माहित नसतं की बा आता एकरामध्ये आम्हाला 15,000 रुपयाचा लागवड खर्च येतो सोयाबीनसाठी. म्हणजे लागवड म्हटल्यापेक्षा उत्पादन खर्च येतो. आता उत्पादन खर्च नेमकं 14,000चं सोयाबीन होतं की त्याच्यात 5%, 10%, 20% घाटा होतो. कधी कधी सोयाबीन मध्ये बरोबरी होते आणि कधी वाहून गेलं तर म्हणजे 0% उत्पन्न होतं त्याच्यातून. उत्पन्न येतच नाही बऱ्याचदा. उत्पादन येतं परंतु उत्पन्न येत नाही आणि नेमकं दादाला आता उत्पादन आणि उत्पन्न याच्यातला फरक समजत नाही. कारण ते AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांची स्वतःची शेती करतात आधुनिक तंत्रज्ञानानं. तर त्याच्यामुळं त्यांचा या विदर्भातील, मराठवाड्यातील शेतीशी फारसा संबंध येत नाही. अशा स्थितीमध्ये जर ते म्हणत असतील की बाबा आता त्यांना कसं आहे की गावखेड्यामध्ये काय चालतं हे दिसत नाही. शहराच्या ठिकाणी ते सातत्यानं राहत असल्यानं काय होतं की शहराच्या भागामध्ये मोठमोठे कारखाने असतात, उद्योगपती असतात. तर उद्योगपतीचं कर्ज ते एवढ्या मोठ्या मोठ्या मनाने ते राईट ऑफ करतात. आता शेतकऱ्यांचं बी त्यांनी माफी दिल्याच्या नंतर आता शेतकऱ्यांनी परत 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 त्याच गोष्टी मागायला नाही पाहिजे. आता पीक कर्जाचं जे काही उद्दिष्ट दिलं जातं तर एकरी जी काही पतमर्यादा ठरवून दिलेली आहे तर ती 15,000पर्यंत आहे. आणि मग त्यातही आमच्या राष्ट्रीयकृत बँकात त्यांना थोडीशी माहित असतं की बा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आमचे फडणवीस दादा बोलले होते, शिंदे साहेब मागच्या वर्षी बोलले होते मुख्यमंत्री असताना की आढावा बैठकीमध्ये, मुंबईला बैठक झाली त्यावेळेस बोलले होते, अमरावतीला झाली त्यावेळेस बोलले होते की जर बँकावाले जर सिबिल साठी अडवणूक करत असतील तर त्या बँकांवर गुन्हे दाखल करा. मात्र ही लोक सगळी चांगली आहेत सरकारात बसलेली. त्यांनी आतापर्यंत
आमची पावला पावलावर जरी शेतकऱ्यांची सिबिलसाठी अडवणूक होत असली तरी आतापर्यंत एकाही बँकाच्या अधिकाऱ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. म्हणजे ही मोठ्या मनाची माणसं आहेत की बा सिबिलसाठी हे बँकावाले अडवणूक करतच असतात. आणि मग आता त्याच्यात काय होतं की सिबिलला पर्याय म्हणून पीक कर्ज देताना काय करतात ते बँकेवाले किंवा त्यांच्या सोबत म्हणजे एखाद्याची जर 4 एकर शेती असेल तर त्याला 20,000 रुपये एकरी प्रमाणे कर्ज देतात आणि 50,000च्या वर जर त्याचं क्रॉप लोन होत असेल केसीसीचं तर त्याच्या सोबत ते त्याला गिफ्ट म्हणून हेल्थ इन्शुरन्स पण देतात 12,000चा 15,000चा. नसलाच हेल्थ इन्शुरन्स घेण्याची एखाद्या शेतकऱ्याची जर ऐपत नसली तर त्याला जनरल इन्शुरन्स देतात. म्हणजे बँकाचं त्याच्यातून उद्दिष्टही पूर्ण होतं आणि शेतकऱ्यांचे ते मस्त की हेल्थ इन्शुरन्स मारला जातो. मग त्याचा क्लेम मिळो न मिळो त्याच्याशी काही घेणदेण नसतं. मात्र त्याच्यातून काय होतं की जे काही बँकांना जे काही इन्शुरन्स कंपन्यांचं जे काही उद्दिष्ट ठरवून दिलं असतं बऱ्याच बँकांचं टायप हे इतर इन्शुरन्स कंपन्यांसोबत असतं. मग अशा वेळेस त्यांना त्या व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण करणं हे क्रमप्राप्त असतं. मग सगळ्याच बर्देत त्यांना आता पगारदार नोकरदार थोडी सापडणार आहेत. मग आता शेतकरीच उरतात. मग शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देत असतील तर त्याच्यात ते 12, 14, 15,000चं जर त्यांना एखादा हेल्थ इन्शुरन्स देत असतील किंवा एखादा चिल्ड्रन प्लॅन देत असतील किंवा एखादा टर्म प्लॅन देत असतील तर ते काही चुकीचा नाही, गैर नाही. बऱ्याचदा काय होतं की शेतकऱ्यांना पैसे परत करायची सवय नाही. त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचदा एखाद्या जिल्ह्याला 500 कोटीचं उद्दिष्ट दिलं जातं पीक कर्ज वाटपाचं. मग मात्र बँकांनाही ती भीती असते ना की कर्ज त्यांचं परत आलं पाहिजे म्हणून ते 500 कोटीच्या ऐवजी राखून ठेवतात. 25%च उद्दिष्ट पार करतात. कोणी बँका 70% करतात, कोणी 100%. त्याचा फॉलोअप घेण्यासाठी आता दादा राज्य सांभाळतील का या बँकांचा पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाचा फॉलोअप घेतील हाही प्रश्न विचारात आहे शेतकऱ्यांच्या पोरांनी केला पाहिजे. तिसरीकडे जे काही तर काय की आमची जी काही शेतकरी जी आहे आमच्या शेतकरी लोकांची जी जमात आहे तर ती मुळात त्यांना आम्हाला म्हणजे कांगावा करण्याची सवय लागलेली आहे आणि आम्ही भित्रे खूप आहोत. म्हणजे काय होतं की बऱ्याचदा असं होतं की बा आता राज्यामध्ये अनेक उद्योगपती आहेत, त्यांची कर्ज राईट अप होतात. राईट अप जरी नाही झाली तर एखाद्या कर्मचाऱ्यानं म्हणा किंवा एखाद्या उद्योगपतीनं किंवा एखाद्यानं कोणी असं कर्जाला कंटाळून आत्महत्या ते करत नसतात किंवा करत नाही. केल्याचं कुठं ऐकू येत नाही. पण आमचा शेतकरी इतका भोळा आणि भित्रा आहे की तो थोडस कर्ज वाढलं की लगेच झाडाला लटकतो, फासाला लटकतो. तर हे कुठंतरी चुकीचं आहे. आता दादाजी बोलले तर ते आपलं साध्या सरळ भावनेनं बोलले, त्याच्यामुळे एवढं काही त्याचं भांडवल करायची काही गरज नाही. पण तरी आता ही माध्यम काय त्याला त्याची चूल कवा बी गरम असती आणि त्याच्यावर त्याला काय फक्त तवाच ठेवायचं काम असते आणि तवा ठेवला की मग ती मनासारखी फोडणी देत असतात. तर दादा तुम्ही काय असं याचं काही एवढं वाईट वाटून घेऊ नका. हे लोक काय की मागे एकदा तुम्ही काहीतरी मुतायची भाषा वगैरे बोलली होती त्यावेळेसही या माध्यमांनी असंच दांगडो केला होता. आता काल परवा तुम्ही नांदेडला कुठेतरी गोरठ्याला गेलते तर त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी हिशोब सांगितला होता की बा 8 लाख कोटीचं आपलं बजेट असते, मग त्याच्यातले 4 लाख कोटी वेतनावर खर्च होतात. त्याच्यानंतर मग बाकीचे 4 लाख कोटीत म्हणजे 50% रकमेत तुम्हाला पूर्ण राज्य चालवावं लागतं वर्षभर. म्हणजे मग त्याच्यात निराधाराचे पगार आले, त्याच्यात मग आमच्या शेतकऱ्यांच्या पुन्हा त्याच्यातही 32,000 कोटीची आता माफी दिली. तर हे सगळं चालवत असताना ओढाताण होत असते आणि ही जी काही आमची शेतकऱ्यांची जी काही पोरं असतील तर ही काही बातम्याच्या त्याच्या माध्यमातून जर असं काही कुठं तुमच्या याचा वक्तव्याचा विपर्यास करत असतील तर ते तुम्ही पहिलेच मोठ्या मनाचे आहात. ते सगळं मोठ्या मनानं पोटात घाला आणि आपला असाच राज्यकारभार चालू द्या. तवरक जय जिजाऊ, धन्यवाद.